गाडी इथं समोर होती आता, म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती. जर त्या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असं केली का तुम्ही? आता आतमध्ये जाऊन देत नाही, त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही, परंतु ती गाडी इथं समोर होती ना. सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय? या आगाराची सुरक्षा करणं. मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर जर एखादा आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे? यांना इथं बसण्याचा अधिकार नाही. मी एक विषय नाही, आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे, परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा, त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या साड्या दाखवू शकतात. या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत. कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथे थांबले 20 सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले. मग 20 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका भगिनीवरती बलात्कार होत असेल तर या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये. बरं, काल ही घटना घडलेली आहे, आगार प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना माहिती. मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकलं, म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे. कर्मचारी 100% सुरक्षा कर्मचारी योजनेमध्ये सहभागी असणार. बस ज्या लावून ठेवलेल्या लॉजिंग तिथे पोलीस स्टेशन एसटी बघा त्या समोर. 1 मिनिट झाला.